लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर, लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर BD चव्हाण यांच्या प्रचारार्थ वसमत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन डॉक्टर BD चव्हाण यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश धोत्रे, तालुका अध्यक्ष प्रकाश गव्हाणे, वसमत तालुक्याच्या निवडणूक कोर कमिटीचे अध्यक्ष उत्तम मामा करबंदे, तालुका महासचिव भास्करराव गवळी, कोर कमिटी कोषाध्यक्ष भीमराव सरोदे, तालुका प्रवक्ते राजरत्न गायकवाड, युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बारहाते, वसमत शहराध्यक्ष शीलरत्न खंदारे, युवा नेते सोनू आर्विक तसेच तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय डॉक्टर BD चव्हाण साहेब यांच्या प्रचारार्थ वसमत तालुक्याचं संपर्क कार्यालय या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि आज वेळ या ठिकाणी 11:30 वाजत आहेत, तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी सरदार बाळासाहेब आंबेडकरांचा चाहता आणि डॉक्टर साहेबांवरती प्रेम करणारा आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी थांबलेला आहे. आज एवढा वेळ झाला असताना सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी डॉक्टर साहेब तुमच्यावरचं प्रेम फार मोठं आहे आणि निश्चितपणानं आज रात्री 12ला सुद्धा या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणे तरुण वर्ग ज्येष्ठ आज या ठिकाणी झोप मोड करून सुद्धा आपल्या आगमनाची वाट पाहत होते. कपाट हा चिन्ह दिलेला आहे आणि मी मग बाळासाहेबांना सांगितलं की कपाट दिलं की बाळासाहेब म्हणले कपाट तुला दिले, ती तिजोरी जे आहे ते आणि चाव्या जनतेच्या हातात आहे म्हणून आम्ही ठरवलं आहे की कपाट आमच्या जवळ आल्यामुळे तिजोरीच्या चाव्या लोकांकडून घ्यायचे आणि ती कपाट उघडायची आणि आम्ही ठरवलंय सगळ्यांनी आमची घोषणा राहणार आहे. आमची निशाणी कपाट, विरोधक भुईसपाट. प्रचाराचा अजेंडा कसा राहील? मोठे नेते कोणते आपल्या प्रचाराला येतील? या ठिकाणी सध्या बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या 3 सभा आहेत. एक हिंगोलीला असेल, एक हातगावला, एक उमरखेडला आहे आणि एक हिमायतनगरला आहे. अंजलीताई आंबेडकरांच्या 3 सभा आहेत आणि सुजात भैया यांच्या महारॅली याच वसमतमधून आम्हाला काढायचं आहे आणि सुजात भैयाच्या जवळपास 4 ते 5 जाहीर सभा होतील. रॅली होईल आणि सभा होईल, रॅली होईल आणि सभा होईल. तमाम या ठिकाणचा युवक या महाराष्ट्राला दाखवून देईल. युवामध्ये सगळ्यात शक्तिवान, सगळ्यात बलाढ्य, सगळ्यात बुद्धिवान जर युवा कोणतं असेल तर आमचे सुजात भैया आंबेडकर आहे आणि सुजात भैया आंबेडकरांच्या स्वागतासाठी लाखोच्या संख्येने आमचे जे काही युवक आहेत रस्त्यावर येतील असं आम्हाला अपेक्षा आहे. मतदारांना काय आवाहन करता तुम्ही? मतदान आव्हान एकच करायचं आहे. आता यांचं राजकारण आपण बघितलं आहे. हे प्रस्थापित लोक आहेत, हे पैशावाले लोक आहेत. कोणाचं काय म्हणते गरीब म्हणालेत आणि गाड्या फिरायला हजारो. कुठून आले बाबा पैसा? हे काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते तिजोरी खोलून देतील. या ठिकाणी एकीकडे तर त्यांचं वडिलोपार्जित त्या ठिकाणी ते सत्तेमध्ये ते स्वतः आमदार राहिलेले आहेत. स्वतः आमदार राहिलेला माणूस हातगावमध्ये 4थ्या नंबरवरला आहे. एकही जिल्हा परिषद आलेली नाही, एकही माणसं त्यांच्याकडे राहिले नाही. मी त्याला आवाहन करतो, तुम्ही माझ्या वसमतमध्ये नाही
माझ्या उमरखेडमध्ये नाही तर तुमच्या त्या हातगावमध्ये तुमचा घेराबंदी करून तुम्हाला त्या ठिकाणी 20 ते 30 हजाराच्या लीडनं त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी समोर आहे. काळजी करायचं काही कारण नाही. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.